श्री स्वामी समर्थ. दीपमालाज फॅशन पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे ओरिगामी स्लीव्ज बघणार आहोत. तर इथे मी अगदी साधी स्लीव्ज पेपरवरती कट करून घेतली आहे 6 इंचीची. जेवढी आपण याच्यावरती उंची घेणार आहोत तेवढीच तयार स्लीव्ज आपली येणार आहे. तर इथे स्लीव्जच्या मधोमध मी एक सरळ रेषा इथे मारून घेतली आहे. त्यानंतर वरच्या स्लीव्जच्या वरच्या बाजूने आपल्याला ठराविक अंतरावर मार्किंग करायचं. स्लीव्ज पासून पहिलं मार्किंग केलंय मी बघा इथे 2 इंचावरती, दुसरं मार्किंग केलंय 1.5 इंचावरती आणि तिसरं मार्किंग केलंय 1 इंचावरती. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने स्लीव्जच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायचे वरच्या बाजूला. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर त्या मार्किंगवरून मधोमध तिरक्या रेषा सगळ्या एकमेकांना जुळवत रेषा मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण सगळ्या रेषा एकाला एक जोडत तिरक्या रेषा मारून घेतल्या आहेत. आता आपण ह्या रेषेवरती पेपर कट करणार आहोत. फक्त मधली जी रेषा आहे ती आपल्याला कट करायची नाहीये आणि वरच्या बाजूला साधारणतः कमीत कमी अर्धा इंच आपल्याला पेपर तसाच जोडलेला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते कट करायचं आहे. ह्या स्लीव्जसाठी कपडा बघताना कपडा याला जास्त लागतो, त्यामुळे क्लायंटचा ब्लाऊज घेताना कपडा जास्त आहे की नाही ते चेक करून घ्या. आता इथे इतर रेग्युलर स्लीव्जपेक्षा मी इथे 1.5 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. वरची बाजू सोडून दोन्ही बाजूला आणि खालच्या बाजूने एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथे ठेवायचा आहे. मधला त्रिकोण मी इथे पिन लावून सेंटरला अटॅच करून घेत आहे. त्यानंतर दुसरा त्रिकोण आणि मधला त्रिकोण ह्याच्यामध्ये 3 इंचाचं अंतर ठेवून मी इथे पुन्हा पिन लावून घेते. दुसरा आणि तिसरा त्रिकोण याच्यात पण मी 3 इंचाचं अंतर घेऊन पिन लावून घेते. त्यानंतरचा शेवटचा त्रिकोण ह्याच्यामध्ये मी 2 इंचाचं अंतर घेऊन पिन लावून पेपर त्याच्यावरती सेट करून घेत आहे. अशाच पद्धतीने दुसरी बाजू देखील आपल्याला करून घ्यायची आहे. वरच्या बाजूचं अंतर हे 2, 1.5 आणि 1 आहे, तर खालच्या बाजूचं अंतर 3, 3, 2 इंच असं आहे. बघा आता अशा पद्धतीने आपल्याला पेपर सेट करून घेतल्यानंतर त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने. खाली पण जे टोकं तिथे टेकलेले आहेत तिथून असंच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या मार्किंगच्या तिन्ही बाजूने वरचा भाग सोडून तिन्ही बाजूने 1.5 इंच आपण कपडा एक्स्ट्रा त्या आकारामध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जो आकार आपल्याला मिळालेला आहे. बघा मी अशा पद्धतीने तिन्ही बाजूने मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे कपडा कट करून घेतला आहे. हा मी पॅटर्न तयार केला आहे आणि कुठल्याही स्लीव्जवर आपण तो टाकून ही स्लीव्ज बनवू शकतो. आता माझ्या मेन फॅब्रिकवरती मी तो आखून घेतला अशाच पद्धतीने. आता सेंटरचे एक मार्किंग सोडून दोन्ही बाजूने अशाच आपल्याला चुने टाकायच्या आहेत. बघा एक ह्या बाजूची एक, त्या बाजूची एक, ह्या बाजूची एक, त्या बाजूची, अशा पद्धतीने ह्या प्लेट्स एकावर एक टाकायच्या आहेत. व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे. आता इथे मी दोन्ही बाजूने 2-2 घेतले आणि आणखी एक चून आपल्याला किंवा एक प्लेट्स आपल्याला इथे सेट करायची आहे. सेट करताना वरती चून पडायला नको आहे, फक्त खालच्याच बाजूला प्लेट्स पडायला हव्यात आणि वरती अगदी आपल्या साध्या स्लीव्ज सारखा आकार आपल्याला इथे मिळतो. आता इथे पिन लावून मी इथे शेवटच्या ज्या 2 चुने आहेत किंवा प्लेट्स आहेत त्या मी इथे सेट करून घेत आहे. या बाजूची या प्लेट्स व्यवस्थित सेट झाल्या पाहिजे याची काळजी घ्यावी. आता इथे आपल्या प्लेट्स सेट झालेल्या आहेत. आपण याला आता इथे मशीनवरती स्टिच करून घेऊ किंवा शिलाई मारून घेऊया.
तर मी इथे आता शिलाई मारून त्याला पिन काढून खालच्या बाजूने एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकलं आहे. आता याला आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. साधारणतः 1.5 इंचाची पट्टी मी इथे घेतलेली आहे लावण्यासाठी. तुम्ही लहान मोठी पट्टी घेऊ शकता किंवा बॉर्डरचं काठाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही मोठी पट्टी इथे लावू शकता. शिवाय याला लेस मोती वगैरे लावून सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता. माझं सिंपल ब्लाऊज असल्यामुळे मला सिंपलच करायचं होतं म्हणून मी छोटीशी छोटा गोट म्हणतो आपण, अगदी पट्टी पण म्हणता येणार नाही, गोट पण म्हणता येणार नाही, अशा पद्धतीचं मी इथे करणार आहे. छोटीशी पट्टी करणार आहे. तर बघा तिथे मी पट्टी गोट मारून घेतलेला आहे. तर तुम्हाला ही स्लीव्स थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.